नमस्कार. आज आपण संख्यावरील क्रिया बेरीज या घटकासाठी काही कृती करणार आहोत. यामध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करणे या अध्ययन निष्पत्तीसाठी क्रीडन पद्धतीने केल्या जाणाऱ्या विविध कृतींचा अभ्यास आपण करणार आहोत. शिक्षकांसाठी महत्त्वाची बाब आहे, हा घटक शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 0 ते 20 पर्यंतच्या संख्या मोजता येणे, ओळखता येणे, लिहिता येणे अपेक्षित आहे. क्रीडन पद्धतीने शिकवताना विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेचा उपयोग होतो. यालाच आपण प्लेवे मेथड ऑफ टीचिंग असेही म्हणतो. ही एक प्रभावी बालमैत्र पद्धत आहे, जी लहान मुलांना शिकवताना विशेषतः उपयोगाची ठरते. या पद्धतीमुळे शिकणे आनंददायी होते. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग देखील घेता येतो. मनोरंजनात्मक शिकताना स्पर्धात्मक वातावरण देखील तयार होते. एकाच वेळी शरीर व मेंदूचा विकास आपणाला करता येतो. शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बाब आहे, शिक्षकांनी वयोगटानुसार खेळ निवडावा. प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग असणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी असल्यास आपण गट देखील करू शकतो. आता आपण विविध खेळाद्वारे बेरीज कशी शिकवावी हे पाहूया. आज आपण 2 विद्यार्थी घेऊन क्रीडन पद्धतीने विविध कृती करणार आहोत. आता आपण फास्यांच्या मदतीने बावल्यांची शर्यत हा खेळ खेळणार आहोत. तर यामध्ये मी हा शर्यतीसाठीचा एक तक्ता बनवलेला आहे. त्यामध्ये 1 ते 12 अंक करून घेतलेले आहेत आणि 2 फासे देखील बनवलेले आहेत. जसे फासे पडतील तशा ह्या बावल्या एक एक घर पुढे सरकत राहतील. आता आपण हा प्रत्यक्ष खेळ खेळूया. आपल्यासोबत 2 विद्यार्थिनी आहेत, स्वरा आणि उर्वी. तुम्हाला खेळ समजला ना? हा स्वरा, तू फासे टाक बघूया. हा दुसरा फासा घे. ठीक आहे. पहिल्या फाशावरती स्वरा किती आलेत? 3. दुसऱ्या फाशावरती 1. म्हणजे एकूण किती झाले? 4. म्हणजे ही बावली किती घरे पुढे गेली पाहिजे? 4. वा, छान, अगदी बरोबर. हा पूर्वी तू फासे टाक बघू. दुसरा फासा घे. ओके, छान. आता ही 6 ह्या फाशावरती किती आहेत? 6. ह्या फाशावरती 4. म्हणजे एकूण किती झाले? 10. ही बावली किती पावलं चालली पाहिजे? 10. चालव बघू. वा, उत्तम झालंय. आता कोणती बावली जिंकली मला सांगा? 10. निळ्या रंगाची बावली आता यामध्ये जिंकलेली आहे. अशा पद्धतीनं अंक वाढवून म्हणजेच 99 पर्यंत देखील अंक घेऊन आपण ही बेरीज मुलांना शिकवू शकतो. आता आपण दुसरा खेळ घेणार आहोत. यामध्ये सशाच्या उड्या हा खेळ आहे. यामध्ये पुन्हा एकदा 0 ते 20 पर्यंतचे अंक मी एका चार्टवरती आखून घेतलेत आणि याद्वारे मुलांसाठी मी उदाहरणं देखील तयार करणार आहे आणि मुलांना हा प्रत्यक्ष खेळ खेळायला देणार आहे. चला आता हा खेळ आपण खेळून बघूया. स्वरा आणि उर्वी, हा ससा मी जे अंक सांगेन तिथपर्यंत त्याला उड्या मारत तुम्ही घेऊन जायचं आहे. यामध्ये ससा ज्या ज्या अंकापर्यंत उड्या मारेल ते अंक घेऊन आपण बेरीज करणार आहोत. यामध्ये ससा पहिल्यांदा 10 घरं उड्या मारत गेला. त्यानंतर त्याने पुन्हा 6 उड्या मारल्या. म्हणजे एकूण किती उड्या मारल्या? तर 16. हा आपल्याला उत्तर मिळू शकेल आणि यातून मुलांना बेरीज देखील शिकवता येईल. आता आपण प्रत्यक्ष खेळायला सुरुवात करूया. उर्वी, तू या सशाकडून 9 उड्या मारून घे. छान. यानंतर सशाने पुन्हा एकदा 6 उड्या मारल्या. सांग बघूया सशा कोणत्या अंकापर्यंत पोहोचलाय? 15. म्हणजे सशाने किती उड्या मारल्या? 15. वा, छान. आता आपण एक जत्रेतील खेळ खेळणार आहोत. तर हा खेळ आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपलब्ध करून देऊ शकतो. मात्र यामध्ये आपण शाळेतल्या मुलांच्या आवडीचा खाऊ आपण खेळासाठी घेऊ शकतो आणि याद्वारे आपण व्यवहारातील गणित देखील खेळता खेळता शिकू शकतो. माझ्या हातात एक रिंग आहे आणि विविध वस्तू यामध्ये मांडलेल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वेळा संधी आपण देऊ शकतो आणि त्या 2 वेळा येणाऱ्या बेरजेतून मुलं व्यवहारातील गणित शिकू शकतील. चला तर आता आपण प्रत्यक्ष खेळ खेळूया.
उर्वी, ही चकती घे आणि टाक बघूया तुला कोणती वस्तू आवडते. ओके, कोणती वस्तू आहे ही? चणे. तुला आवडतात ना? हो. हा. अजून एकदा टाक बघू. किती रुपये ह्याची किंमत आहे? 12. पुन्हा एकदा टाक बघूया. वा, कोणती वस्तू आहे ही? बिस्किट. किती रुपये किंमत आहे तिची? 8. तर उर्वी, तू ह्या 2 वस्तू जिंकलेल्या आहेस. एकूण किती रुपयांची बक्षिसं तू जिंकलीस? 20. कसं केलंस? मी बेरीज केली. 12 अधिक 8 बरोबर 20. वा, छान. अशा कृती आपणही करून पाहाव्यात. धन्यवाद.